सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन जी आत्महत्या केली त्याच्यानंतर आता उलटसुलट चर्चा राजकीय सुरू आहे। त्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता माहिती दिलेली आहे की हर्षल पाटील यांच्या नावावर कोणतेही बिल पेंडिंग नाही आहे, त्यांचं नाव नाही आहे। आपल्यासोबत तांदळवाडीतील सर्व ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की हर्षल पाटील यांच्या नावावर कोणतेही बिल नाही आहे किंवा त्यांच्याकडून देणं नाही आहे। कसं बघता या विधानाकडे? या विधानाकडे आम्ही पूर्णपणे असहमत आहोत। कारण का आपल्या महाराष्ट्र सरकारची जी काम करण्याची पद्धत आहे, सिस्टीम आहे, ती ठराविक लोक कॉन्ट्रॅक्ट घेत असतात आणि खाली सब कॉन्ट्रॅक्ट नेमत असतात। याची कधी चौकशी तुम्हाला गुलाबराव पाटलांना माहिती आहे का की ती काम कोण करतं आणि प्रत्यक्षात फील्डवर कोण काम करतं? ह्या ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना ॲक्च्युली कंडिशन माहीत आहे का? तुम्ही लोकभावना लक्षात घ्या, इथं कुणी काम केलं प्रत्यक्ष बघा आणि मग निर्णय घ्या। तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचं तिथं बाकी देणे दावतं आहे का? मग दावत असेल तर ती मग, कारण तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो गव्हर्नमेंटकडनं पेमेंट आल्याशिवाय खाली सब कॉन्ट्रॅक्टरला अदा करत नाही। ही सिस्टीम आधी चेन तपासून बघा, तुमच्यात कशा पद्धतीनं देतात कॉन्ट्रॅक्ट ह्याची पूर्णपणे तुम्ही माहिती घ्या। विनाकारण जबाबदार माणसानं बेजबाबदारपणे बोलू नये आणि आपल्या मंत्रिपदाची अप्रतिष्ठा करू नये असं आम्हा गावकऱ्यांना वाटतं। काल परवाचं हे आमचे हर्षल पाटील जी गेले त्यांच्या घरी माननीय जयंतराव पाटील आलेले होते, त्यांच्यापुढं त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या म्हणून त्यांनी संसदीय म्हणजे ह्याच्यात विधानसभेमध्ये स्वतः आवाज उठवला की अशा लोकांची बिलं देणं आहे तर लोक आत्महत्येकडे प्रवृत्त होण्याचा मार्ग आहे। त्यांना असे अनेक जण भेटली, त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी तिथं केलं, तरी ह्याचंही गांभीर्य तुम्ही गुलाबराव पाटलांनी घेतलं नाही आणि प्रत्यक्षात गांभीर्य न घेता तो माझा कॉन्ट्रॅक्टर नाही, तो आमका नाही। मग आता तुम्हाला खरोखर बघायचं असं तुमच्या भाषेत बोलायचं म्हटलं, तुम्हाला आम्ही मतं दिली नाहीत, तुम्ही ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये निवडून आलाय तिने दिलं म्हणून असं म्हणता येतात का तो आमचा मंत्री नाही? तसं तुमचं बोलणं आहे की आमचा हा कॉन्ट्रॅक्टर नाही, कसं म्हणू शकता तुम्ही? त्या गावचं स्पेंडिंग बाकी बघा आणि मग आपण किती देणं आहे, आपण कॉन्ट्रॅक्टरचं महाराष्ट्रात जलजीवन मिशनचं किती पैसे देणं आहे ही तपासून बघा। आणि याचा चार्ट तुम्हाकडे आहे, जे अधिकारी सांगतात ही इज नो म्हणजे हमारा आदमी नाही, वो बोलणं सोपं असतं, हमारा आदमी नहीं पण वो किसने काम किया, किसने वर्क ऑर्डर उसको दिया, वो आपने बात सुननी चाहिए, जाननी चाहिए। वो मिनिस्टर का काम है, वो अपना काम इतर आदमी पर छोड़ देता है और कुछ ही गलत बात करता है, उसका हम निषेध करता है। सरकार कुठेतरी हात झटकते असं वाटतंय ग्रामस्थांना? पूर्णपणे वाटतंय सरकार बेजबाबदारपणानं वागते। त्यांना त्यांची ह्या दुर्दैवी हर्षलच्या मृत्यूची संवेदनशीलता नाही, त्याच्यावर जबाबदारी। आज जर खरोखर त्यांना जाणीव असती तर आज मुख्यमंत्री निधीतनं ताबडतोब त्याच्या घराला सावरण्यासाठी तिने प्रयत्न केला असता। तर अजूनसुद्धा ह्या बोलण्यावरच सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं प्रक्षोभ किती जनतेचा आहे आणि त्याला त्याच्या घराला सहाय्य करावं आणि इतर कॉन्ट्रॅक्टरना अशा प्रकारची त्रास होणे, अवेलना होणे याची दक्षता घ्यावी, हीच आमची महाराष्ट्र शासनाकडं मागणी आहे। आणि ते जर करत नसतील तर तुम्ही त्या पदावर बसण्याचे लायक नाही असं धादानपणे एक नागरिक म्हणून मी म्हणू शकतो। आपल्याबरोबर हर्षल पाटीलचे सख्खे चुलत भाऊ आहेत सचिन पाटील। मला सांगा, मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात त्यांचं नावच नाही आहे आणि त्यांचं कोणतेही देणं नाही आहे, कसं बघता या विधानाकडे? आज हर्षलनं आत्महत्या केल्या, एवढी गंभीर घटना असताना मंत्री असं बोलतात। आज महाराष्ट्रात लाखो कॉन्ट्रॅक्टर आहेत की ते आपल्या नावची कामे सब कॉन्ट्रॅक्टरना करायला लावतात। तशाच पद्धतीने माझ्या भावानं पण सब कॉन्ट्रॅक्टर घेतलेलं आणि ते काम जवळजवळ 3 गावांच्या स्कीमचं काम त्यानं पूर्ण केलं। स्वतःचं रान विकून स्वतः म्हणजे उसनं पैसे घेऊन त्यानं ते काम पूर्ण केलं। आणि गुलाबराव पाटील असं बोलत जर असतील तर त्यांचा आमच्या कुटुंबियांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। जर विधानसभेत जर जयंत पाटील साहेबांनी मागणी केली असेल
कॉन्ट्रॅक्टरदारांची बिलं त्याच्यावर तुम्ही बोला ना, काय केलं. आज माझ्या घरचा बळी गेला, उद्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरदारांचा बळी जाणार नाही, कशावरनं तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्या ना. कॉन्ट्रॅक्टरदारांचं देणं आहे का नाही हे बोला, आणि जे देणं आहे ते कधी देणार आहे? आणि जे देणं आहे ते कधी देणार हा प्रश्न तुम्ही बोला ना. असं बोलून आमच्या जखमेवर तुम्ही मीठ चोळण्यापेक्षा दुसरं काय उद्योग करतच नाही ना. तुम्ही आमच्या कुटुंबियांना दुःखात आणि दुःख दिलं आहे जास्तच. हर्षलच्या मृत्यूमुळं आज काय कुटुंबाची अवस्था आहे? कारण कर्ज वगैरे घेऊन त्यांनी कामं केले. आज पूर्णपणे कोलॅप्स, म्हणजे आमचं कुटुंब पूर्णपणे कोलॅप्स झालं आहे. त्या याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासनच आहे. आणि गुलाबराव पाटलांचा आम्ही निषेधच करतो. असलं असंवेदनशील आमच्या कुटुंबियांना वेदना होईल असं वक्तव्य त्यांनी करायला नको पाहिजे होतं. त्यांनी ते केलं, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. किती कर्ज काढलं होतं आणि कसं काढलं होतं, आणि जमीन पण विकली असं समोर आले? जमीन विकली हे माहीत होतं, पण जमीन 20-25 गुंठ जमीन विकली हे माहिती आहे. पण बाहेरून जे उपलब्ध केलं तो कधी व्यक्त झाला नाही. कारण की तो आमच्या घरचा कर्ता पुरुष असल्यामुळं आम्ही पण त्याला विचारणं, आम्ही त्याला मान देत होतो, विचारणं हे पण आमच्या म्हणजे ह्याच्यात बसत नाही. त्याच्या जीवावर तुमचं कुटुंब जगत होतं? कुटुंब होतं, हा बरोबर आहे. त्याच्या जीवावरती उदरनिर्वाह तोच आमच्या कुटुंबाचा कणा होता. त्यामुळे तेच गेल्यामुळे आमचं कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर आलंय. आणि आता तर हे गुलाबराव पाटलांचं स्टेटमेंट ऐकून तर आम्हाला आमच्या पायाखालची वाळूच सरकले की आमच्या कुटुंबाला म्हणजे आधारच नाही असं वाटायला लागले आम्हाला. मला कोण वाली नाही असं वाटतं? वालीच नाही ना. कारण की आमचं काम करून जर पैसे जर शासन देत नसेल आणि नको ते स्टेटमेंट देत असेल, आमच्या जखमेवर जर मीठ चोळत असेल तर शासनाचा निषेध तर केलाच पाहिजे. आमच्याबरोबर आमचे गावकरी पण आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून शासनाचा जाहीर निषेध. आणि गावातल्या कुठल्या लहान मुलांना जरी विचारलं तर हे काम कोणी पूर्ण केलं तर ते सुद्धा सांगेल की हे काम हर्षल दादांनी केलं. एवढी मोठी घटना, राज्यातला पहिला बळी गेला आहे, घटना इतकी गंभीर घडल्या, अनेकांना बोलताना अश्रू अनावर झाले. आणि मंत्री गुलाबराव पाटील सांगतात की हर्षल पाटील यांचं नावच नाही आहेत आणि देणं काही नाही लागत. मग हे विधान कसं वाटते? सरकार कसं काम करते? कशी पद्धत आहे या सरकारची कामाची? पाशवी बहुमत मिळालं आहे आणि गुलाबराव पाटलांसारख्यांकडून आणखी काय अपेक्षा करायची? माणिकराव कोकाटे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्यावर बोलतात, संजय शिरसाट बोलतात, अनेक मंत्री असे आहेत. त्यात ही एकाची भर पडले गुलाबराव पाटलांची. असंवेदनशीलतेचा कळस आहे आणि लाज वाटली पाहिजे गुलाबराव पाटलांना हे बोलताना. तर आम्ही जाहीर निषेध करतो. त्यानं 3 गावची कामं केली. तो म्हणतात आमचा अधिकृत कॉन्ट्रॅक्टर नाही. जे आपल्याकडे शासन आहे, आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे यंत्रणा आहे, या 3 गावच्या कामांचा, 3-4 गावच्या कामांचा विषय त्या गावात येऊन चौकशी करा म्हणून कामं कुणी केली ती. कशाला बोलता? म्हणजे हात झटकता. लाज वाटते या गुलाबराव पाटलांची. पहिला ह्यांच्यावर गुन्हा नोंद करा. डिपार्टमेंट ह्यांचं आहे, ह्यांची बिलं पेंडिंग आहेत, वर्क ऑर्डर ह्यांच्या डिपार्टमेंटनं दिल्या आणि पैसे कॉन्ट्रॅक्टरना दिलेले नाहीत कामं पूर्ण होऊन सुद्धा. त्यामुळे हे जबाबदार आहेत ह्या घटनेला. त्यामुळे असंच हर्षल अनेक तयार होऊ नयेत अशी आमची अपेक्षा असताना जर असं स्टेटमेंट करायला लागलं तर अनेक हर्षल इथून पुढं तयार होतील की म्हणणार गुलाबराव पाटील मंत्रीच असं म्हणतोय की यांचा काही संबंध नाही आहे. अनेक गावांमध्ये अशी कामं झालेली आहेत. एकाकडे 20-20, 25-25, 50-50 कामं आहेत. डायव्हर्ट होतं. हायवेचं काम चालू आहे, नॅशनल हायवेचं. रिलायन्स कॉन्ट्रॅक्टर आहे, अदानी कॉन्ट्रॅक्टर आहे. ती खालची कामं कुठले पीस कुणाची चालू आहेत, कुणाकडे आहे ते बघा येऊन इथं म्हणा. तुमच्या शासनाकडची कामं आहेत ना, बघा ना येऊन कुणाकडे काम आहेत ती तेच करतात रिलायन्सची का दुसरे कोण आहेत? अरे कशासाठी अशी स्टेटमेंट करता बेजबाबदारपणाची? हे कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. एका बहिणीचं, लाडक्या बहिणीचं कुंकू तुम्ही पुसलं आहे आणि त्याच्यावर ही भर टाकता तुम्ही. लाज वाटत नाही तुम्हाला? पहिला ह्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशा मंत्र्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही. कंत्राटदार महासंघाचे जे अध्यक्ष आहेत मिलिंद भोसले यांनी सांगितले की राज्यातले 89,000 जे कोटी लोक देणं आहे ते अद्याप दिलेलं नाही. मग आज हे जर मंत्री असं वक्तव्य करत असतील तर ज्यांची बिलं अडकलेले आहेत त्या लोकांनी अशा सोडून दिले म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कसं हे लोक जगणार कशी? 1-1 वर्ष बिलं नाही आहेत. मी आता तेच म्हटलं ना, हर्षलच्या बाबतीत जर हे स्टेटमेंट केलं तर बाकीचे कॉन्ट्रॅक्टर जे आहे ज्यांची बिलं पेंडिंग आहे त्यांनी समजायचं काय? म्हणजे आपल्याला बिलच मिळणार नाहीत हे समजायचं आणि त्यांनी पण ह्या वाटेवर जायचं का? म्हणजे ह्यांचं मतच हे आहे का असे आत्महत्या करावेत, आम्हाला काय फरक पडत नाही. शेतकऱ्याप्रमाणे कंत्राटदारांनी फरक, शेतकरी आत्महत्या करता ह्यांना काय घेणं देणं पडलंय? कॉन्ट्रॅक्टर करतील.
उद्या एस टीचे करतील कर्मचारी, उद्या अनेक असे विभाग आहेत की ज्यांचे पेंडिंग आहेत, ते करतील आत्महत्या. काय आम्हाला घेणं देणं आहे. त्यामुळे असंवेदनशीलतेचा कळस आहे. अशा मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा मिळणे, त्या विभागाचा प्रमुख म्हणून ह्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे पहिला, असं आमचं मत आहे. नक्कीच आपण पाहू शकता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जे स्टेटमेंट केलं त्यामुळं या गावात अतिशय ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, संतप्त झालेले आहेत. असं असंवेदनशील वक्तव्य यांनी करायला नाही पाहिजे होतं. तर हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे मंत्री गुलाबराव पाटील करत आहेत. तर उबाटाचे जे नेते आहेत अभिजित पाटील यांनी सांगितले की यांचा राजीनामा घ्या गुलाबराव पाटील यांचा आणि यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यांनी केलेली आहे. कॅमेरामन सुनीलसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.